नमस्कार. नमस्कार. कुठून बोलताय? मी सातारावरून बोलतोय सर. कुठे? सातारा. सातारा. ओके. हां, बरं. आणि लग्नाचं कोण आहे? लग्नाचा माझा मुलगा आहे. हां हां हां. काय करतो? तो जिल्हा परिषदला आरोग्य खात्यामध्ये हेल्थ सेंटर आहे, हेल्थ इन्स्पेक्टर आहे. अरे वा, अरे वा. हां. आणि शिक्षण काय झालंय त्याचं? तो BA नंतर MA केलंय त्यानं. ME केलं. अरे वा. आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक हा पण जॉब झालाय त्याचा. हां 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 हां. म्हणजे कोर्स झाला, कोर्स. हां 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 हां. बरं. आणि पेमेंट किती चालतंय आता? आता त्याचं 43,000 नाही येतात सध्या. 43. ओके. तो ऑक्टोबर मध्ये सर्व्हिसला लागलाय. ऑक्टोबर मध्ये कालच्या. बरोबर. आणि जात कुठली तुमची? कुंभार समाज. आणि हे एज किती म्हणजे त्याचं? 34 वर्षी वय आहे त्याचं. 34 वर्ष. म्हणजे जन्मतारीख किती असेल? साल? 13/8/90. 90चा आहे. ओके. बरं. 13/8/90. कुंभार समाज. बरं. आणि आई वडील काय करायचे? मी त्याचा वडील हायस्कूल टीचर होतो. आता रिटायरमेंट घेतली मी. अरे वा, अरे वा. हां हां हां. बरं. आई गृहिणी होती? हा, ती गृहिणी आहे. बरं बरं. आता तुम्ही राहता कुठे? साताऱ्यालाच? सातारामध्ये सैदापूरला राहतो. सैदापूरला. आणि कसं राहण्याचं कसं ठिकाण आहे? म्हणजे काय आहे पोझिशन? काय राहण्याचं ठिकाण? काय पोझिशन कशी आहे? म्हणजे चांगलं आहे. आमचा बंगला, आमचा स्वतःचा बंगला आहे. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे म्हणजे सून, ती कशी पाहिजे? चांगली, कमीत कमी ग्रॅज्युएट पण शिक्षण असावं. हो, खरं आहे. मन मिळावं. कारण तो ME आहे. मुलगा ME आहे. हां, मुलगा ME आहे ना, मग चांगलीच पाहिजे ना शिकलेली. हो 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 हो. कमीत कमी ग्रॅज्युएट असावी. हो हो. आणि स्वभावाला सुस्वभावी असावी. सगळ्यांना आपलं करून घेणारी असावी. बरोबर बरोबर. हा. बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि ठीक आहे. आणि काय सांगायचं आहे तुम्हाला? पहिलं लग्न वगैरे झालं नाही ना? पहिलं नाही झालं. पहिलंच लग्न. पहिलंच होणार आहे. बरं. आणि मुलाचं काय कर्ज प्रकरण वगैरे काय नाही ना? कुठलं काय गाडी वगैरे घेतली म्हणजे मुलाने कुठे प्रॉपर्टी घेतली, गाडी घेतली, लोन बिन काय नाही? गाडी घेतली त्याला, म्हणजे मी त्याला पैसे दिले होते. आता सर्व्हिसला लागल्यानंतर त्याला मी त्याला 2 व्हीलर घेऊन दिली आहे. हा, ते काय नॉर्मल आहे. ते काय इझिली फेडेल. बाकी म्हणजे कसं मोठे लोन पण असतं ना काही. असंच विचारतो मी. तुम्ही वेल सेटल आहात हे कळतंय मला, पण विषय कसा आहे, आपलं फॉर्मॅलिटी म्हणून विचारावं लागतं ना. बरं. ठीक आहे, चालेल. तुमचा फोन नंबर सांगा. हा 820 820 890 890 8574. 8574. ओके. ठीक आहे. एक मिनिट. मित्रांनो, हा बघा, हा मुलगा आहे ना, तो ME आहे आणि त्याचे वडील पण टीचर होते. घरानं चांगलं आहे. राहण्यासाठी व्यवस्थित म्हणजे छानपैकी बंगला वगैरे आहे. सगळं काय व्यवस्थित, चांगली पार्टी आहे. सातारामधली आहेत लोक. आणि तशी त्यांना ग्रॅज्युएट वगैरे मुलगी कोण असेल, हा 90मधला मुलगा आहे, तर ग्रॅज्युएट मुलगी कोण असेल तर त्यांना सुचवायची आहे. कारण शिक्षण मुलाचं झालं आहे म्हटल्यानंतर तसं थोडंफार शिकलेली मुलगी पाहिजे. बाकी गृहिणी पण चालते त्यांना, किंवा नोकरी असेल तरी चालेल त्यांना, असं काही नाही आहे. त्यांचं कुंभार ना? कुंभार समाजाचे आहेत. ज्यांना कुंभार समाज चालतो अशा लोकांनी यांना संपर्क साधायचा आहे, किंवा कुंभार मुलगी भेटली तरी चालेल. मित्रांनो, जर तुमच्या आजूबाजूला कोण नसेल तर निदान शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. कारण या मुलाचं लवकरात लवकर आपल्याला लग्न जुळवायचं आहे आणि जेवढा प्रयत्न आपण करू तेवढं त्याचं लग्न लवकर जमेल. धन्यवाद.